फॉक्सटेलचं काय म्हणतं आपलं हे काय सनस्क्रीन ते लावून घेऊ आधी, म्हणजे त्याच्याने मेकअप त्याला जास्त घालूला कसं मेकअप केला तर पत्रे अशी वगैरे येऊ शकते. तर आता आम्ही निघतोय कारण आता 4:45 वाजले आणि हेल्मेट घेते. तर आपल्याला असं बघू शकता व्ह्यू दिसतोय. स्कूल आहे आणि असं वरती प्लेग्राऊंड आहे त्यांचा, म्हणजे वेगवेगळे ग्राउंड आहे. आता समजा इथे वेगळं आहे, तिथे बास्केट बॉलचं आहे, असे वेगवेगळे टप्प्यांमध्ये वेगवेगळे ग्राउंड आहे. आता इथे बास्केटबॉल आहे बघू शकता, आणि इथे कसलं तरी आहे, 2 आहेत तिथे. असं भरपूर मोठी स्कूल आहे आणि मस्त आहे, शिक्षण एकदम छान आहे. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. इथे पटापट आवरलं, एक्सरसाइज झाली, स्वतःचं आवरलं आणि इथे भात खाते. म्हणजे उडदाचं वरण केलं होतं, उडदाच्या वरणामध्येच भात टाकला, गरम केलं एकदम, जसं डाळ खिचडा असो ना तसं सेम केलं, तेच खाते पटापट. विहान पण इथे जेवतोय. तर आज विहानचं आहे डान्स कॉम्पिटिशन, म्हणजे डान्स काय म्हणतात त्याला, काय म्हणतात रे, जलसा. तर ते आहे 5 वाजता सुरू होणार आहे आणि त्याची बस येणार आहे 3-3:30 वाजता. तर आता पटापट जेवण वगैरे करून त्याचा मेकअप पण करायचा आहे आणि त्याला बस घ्यायला येणार आहे. त्यांच्या शाळेत आहे केम्ब्रिज स्कूलमध्ये. तर त्याला बस घ्यायला येईल आणि मग तो जाईल. त्याच्यानंतर मग मी आणि कियारा जाणार आहे 5 वाजता. आणि त्याला टिफिन पण दिलेला आहे. टिफिन म्हणजे संध्याकाळचा काही असं हलकं फुलकं स्नॅक्ससाठी दिलेलं आहे. क्रोसॉन काय म्हणतं आपलं ते काय असं चोकोपाय ना, चोकोपाय बिस्किट असं दिलेलं आहे. तर तो डबा भरून ठेवला. आता फक्त ड्रेस घालायचा. कसा ड्रेस आहे ते नंतर तुम्हाला दाखवते आणि सांगते कोणतं काय आहे त्याचं म्युझिक, गाणं कोणतं आहे तर ते सांगेलच थोड्या वेळाने. आता जेवण करून घेते पटापट आणि त्याचा मेकअप करायला घेऊ ना, त्यावेळेस बोलते तुमच्याशी. तर इथे विहानला मधून हा ड्रेस घातलाय आणि वरतून जो आपला ड्रेस असणार आहे ना, इथे असा ड्रेस आहे. आणि त्याचं गणपतीचं सॉन्ग काय माहिती काय असेल ते, आता मला पण नाही माहिती कोणतं, त्याला पण सांगता येत नाही. तर बहुतेक स्टार्टिंगला असतं ना गणपतीचं गाणं, तेच असणार. तर आता हे वरतून घालू, म्हणजे मध्ये टोचणार नाही, त्याला टोचतात ते कपडे त्याच्यामुळे. पटकन तर आता त्याला रेडी करते आणि मेकअप करून द्यायचा आहे. तर इथे विहानला पटापट आवरून देते कारण त्याची बस लवकर येणार आहे त्याच्यामुळे. आणि मुलांचा कसा सोपा ड्रेस असतो. तर इथे धोती होती आणि धोतीवरती टॉप म्हणजे कुर्ता टाईप होतं, तर तेच त्याला घालून देत होती. मेकअप कसा करावा मी ते बघत होती, म्हटलं कसा असतो मेकअप. तर मी माझ्या मनाने त्याला करून देणार आहे मेकअप. तर कसं होईल ते तुम्हाला दाखवते. मुलींचा असं तर मुलींना कसं खूप काय काय आपण घालू शकतो, हार घालू शकतो, बांगड्या घालू शकतो, तसं मुलांचं काहीच नसतं. त्याच्यामुळे कियाला नुसती त्याच्याला बघत होती, कियाला खूप भारी वाटत होतं. तर तेच ती नुसती त्याला म्हणायची की खूप छान दिसतंय, सुंदरी सुंदरी अशी म्हणायची आणि चिडवायची त्याला. तर तेच दोघांची खूप मस्ती चालू होती सारखी, नुसते हसत होती एकमेकांकडे बघून. आणि मी विहानला तसंच पटापट आवरून देत होती. आणि आता मेकअप करून घेणार. मेकअपसाठी मी सिम्पल सिरम वगैरे सगळं लावणार. काय म्हणतं आपलं त्याच्या आधी याचं काय म्हणतं हे लावेल, सनस्क्रीन वगैरे लावेल आणि त्याच्यावर तो मेकअप करणार. कारण लहान मुलांना मेकअप कसा सूट होत नाही,
आणि रॅश येऊ शकते, काही होऊ शकतं. त्याच्यामुळे आधी सनस्क्रीन लावून घेणार, त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी लावणार. तर आता इथे मेकअप तयार करून घेते त्याचा, आणि कसा होतो ते पण दाखवते तुम्हाला. चला. तर इथे मेकअपचं एवढं आणलेलं आहे, बघते आता कसं करता येईल. केसांचं तर नंतर करू, आधी आपण याचं करू. सिरम लावून घे, सिरम म्हणते आपलं फॉक्सटेलचं काय म्हणतं आपलं हे काय सनस्क्रीन, ते लावून घेऊ आधी. म्हणजे त्याच्याने मेकअप त्याला जास्त, लहान मुलाला कसं मेकअप केलं तर पत्रे रॅश वगैरे येऊ शकते. इकडे तर इथे मेकअपला बसवलेलं आहे. आधी सनस्क्रीन लावून घेतलं चेहऱ्याला, त्याच्यानंतर लिप बाम लावलेला आहे. आपलं व्हॅसलिनचं लिप बाम आहे ना, तर ते लावलेलं आहे होटांना, कारण होट कसे सुकून जातात आणि डान्स करून वगैरे जास्त सुकतात. त्याच्यानंतर मी हे फाउंडेशन आहे लॅक्मेचं, तर ते लावते आहे. आणि जास्त नाही लावणार, थोडंसंच लावणार, आणि म्हणजे थोडंसं चेहरा कसं चमकायला पाहिजे त्याच्यामुळे लावणार मी. तर त्याला इतकं हसू येत होतं ते लावताना, तो म्हणतो नको लावू, पण म्हटलं लावावं लागतं, त्याला मेकअप करावं लागतं, तेव्हा छान वाटेल डान्सिंगला वगैरे. आणि कियारानुच त्याला चिडवत होती सुंदरी म्हणून तो म्हणत होता की नको लावू, मला नको लावू. त्याच्यानंतर मी पूर्ण मेकअप करून घेतला. त्याच्यानंतर माझ्याकडे लिपस्टिक होती, त्याचाच टिका त्याला देणार होती, कारण तो टिका पुसणार नाही हाताने, त्याच्यामुळे एक टिका द्यायचा होता त्याला. इथे हेअर सिरम आहे, ते लावून घेते केसांना, आणि बाकीचं बेसिक मेकअप असतो तोच करून घेणार. चला आता पटापट मेकअप केल्यावर तुम्हाला दाखवतेच. आता वाजले 2:30 आणि 3 3:30ला गाडी येईल, मग त्याचं आवरून ठेवते तेवढंच. तिथे सॉक्स आहे बघ घालायचे, ब्ल्यू कलरचे, ब्ल्यू आहेत का, इथे असेल बघ, या खुर्चीवर असतील, घे घालून पटकन. दाखव कसं दिसतं या. छान दिसते. काय तू काय घालते? तुझा नाही डान्स, तुझा नंतर डान्स आहे ना थोड्या दिवसांनी. कधी आहे तुझा डान्स? कियाराचं पण राहणार आहे, आता बघू कोणतं आहे तिचं सॉन्ग. आणि विहानचं नाही माहिती काय गणपती देणार आहे. तर इथे विहानचं काय एकदम सिम्पल होतं, मुलींचं खूप आवरावं लागतं, आणि मुलांचा नुसता ड्रेस घालायचा, मेकअप पण एवढा नसतो. फक्त त्याला मी काय म्हणता फॉक्सटेलचं आपलं सनस्क्रीन लावलं, फाउंडेशन लावलं. फाउंडेशन आहे कोणतं फाउंडेशन आहे ते, म्हणजे चांगलंच आहे, मी जास्त वापरत नाही पण मग अशा वेळेस कामात येतं. तर हे फाउंडेशन आहे लॅक्मेचं आहे, फिट मी 125. तर लॅक्मेचं फाउंडेशन आहे, बघू शकता. तर ते लावलं, आणि हे फॉक्सटेलचं काय म्हणतात सनस्क्रीन लावलेलं आहे. आणि होताना ही व्हॅसलिन लावलेली आहे, आणि टिका मी याचा स्विस ब्युटीचा टिका दिलेला आहे. याचा थोडीशी किंचित लावलेला आहे लिपस्टिक सारखं, म्हणजे वाटलं पाहिजे डान्स परफॉर्मन्सला. आणि असा रेडी झालेला आहे विहान. आणि बॅग दाखव तुझी, काय काय डब्याला दिलं त्याला, डब्याला काय काय दिलं ते तुम्हाला दाखवते. तशी बॅग घेऊन जाणार आहे, त्याला म्हटलं कशाला नेतो एवढं काय काय बुक्स वगैरे. डायरेक्ट 5:30ला तर कधी पण शकता. दाखव. तर त्याच्या टिफिन मध्ये दिलेलं आहे हे क्रोसॉन, चॉकोपाय, आणि हे बिस्किट्स दिलेले आहे. एवढं दिलं. चल लावून बॉटल नाही. आता विहानची बस येईल 3:30 पावणे 4 वाजता, कारण मुलांना 4 वाजता म्हणजे तिथे यायला लावलं. आणि आता वाजले 3:30, आणि इथे आता मी केअर आवरून घेईल, आणि 5 वाजता निघू आम्ही दोघी. तर त्याला टिफिन आणि एक बॉटल दिलेली, वॉटर बॉटल. आणि मेकअप तर केला, तुम्ही बघितलाच असेल. आता बघू कसा डान्स आहे वगैरे, कोणतं सॉन्ग आहे तिथे गेल्यावरच कळेल. तर डायरेक्ट आता 5 वाजता तुमच्याशी बोलते आवरलं की. चला, केअरला यायचं ना लय.
म्हणजे इतकेच बस आली गेला तो. चला आता आम्ही पण आवरलो थोड्या वेळाने. तर इथे मी आवरलेलं आहे बघू शकता. तर हा फ्रॉकच घातला सिंपल असं आणि पर्स घेतली आणि जॅकेट पण घेते कारण ना ओपन स्पेस मध्ये असेल बहुतेक तर मग गाडीतच ठेवेल. जेव्हा थंडी वाजली तेव्हा जॅकेट घालून घेणार. तर जॅकेट घेते. कियाराला पण आहे जॅकेट घातलेलं आणि कियाराला असं रेडी झाली ती पण. आणि तिला खाण्यासाठी ना बिस्किट्स वगैरे चिप्स वगैरे असं घेऊन घेतलं तिच्या बॅगमध्ये. आणि पाणी घेतलं आणि म्हणजे किती वेळ लागतो किती नाही. आता 4:30 वाजलेले आहे आणि आम्हाला म्हणजे पेरेंट्सला 5:30 वाजता तिथे यायचं आहे. तर मग मी इथून 5 वाजता निघेल आणि जाईल तिथे. तर म्हटलं त्याला हेच घालून घेऊ सिंपल असं. तर वियांत गेला आहे. त्यांची कशी प्रॅक्टिस होते वगैरे सगळं होतं. तर 4:45ला म्हणजे 5ला 10 मिनिट 5 मिनिट कमी असले ना निघू आम्ही हळूहळूच. तर आता आम्ही निघतोय कारण आता 4:45 वाजले. आणि हेल्मेट घेते. चल निघायचं ना कियाला. आणि हे जॅकेट बाकी सगळं आवरलं चावी वगैरे. चल कियाला चला चला तुम्हाला तिकडे गेल्यावर बोलते तुमच्याशी. तर आता निघतो आणि जॅकेट वगैरे ना तिकीट ठेवून घेते. चला आता तिकडे गेली कसं बोलते तुमच्याशी. आलेलो आहे आम्ही केम्ब्रिज स्कूलला बघू शकता. आणि इतकं छान वातावरण झालेलं आहे आणि ते फुलं फुलले नाही ते भारी भारी तुम्हाला दाखवते. चला आता हेल्मेट वगैरे काढून ठेवते. आणि कियारा तर आता वाजले 5ला 5-1 मिनिट कमी आहे. आता बघू कुठे जायचं आहे. तर असं वाटतं की वरती डायरेक्ट जायचं आहे तिथे पायऱ्यांवर तुम्हाला दाखवते. आणि खूप सुंदर वातावरण आहे बघू शकता. ते बोलले वरती कार्यक्रम आहे आणि फुले बघू शकता. फुलं इतकं छान वाटतंय आणि इतकं मस्त आहे. स्कूल वियांची स्कूल आहे बघू शकता केम्ब्रिज. आणि असे पेरेंट्स येतात ते गाड्या लावलेल्या आहे आणि ते वरती आहे ना तिकडे डोंगराच्या वरती तिकडे ग्राउंड आहे तिथे जायचं आहे. चला तुम्हाला पण दाखवते. हा डान्स आहे आणि कियारा. व्ह्यू दिसतोय स्कूल आहे आणि असं वरती प्लेग्राऊंड आहे त्यांचा. म्हणजे वेगवेगळे ग्राउंड आहे. आता समजा इथे वेगळं आहे तिथे बास्केट बॉलचं आहे. असे वेगवेगळे टप्प्यांमध्ये वेगवेगळे ग्राउंड आहे. आता इथे बास्केटबॉल आहे बघू शकता. आणि इथे कसला तरी आहे 2 आहे तिथे. असं भरपूर मोठी स्कूल आहे आणि मस्त आहे. शिक्षण एकदम छान आहे. दम लागतं. आणि मला असं तर वरती तिथे केलेलं आहे बघू शकता डान्सचा स्टेज वगैरे. किती वरती आलं ना कियारा. त्याला धरून इकडून नाही आला धर. बघू शकता वरतून असं दिसतंय. चला दम लागला.
विहान तिकडे जाईल. यारा बघ यारा बघ कसे ना छान छान रेडी झाले ना. हो ना कशी रेडी झाली मस्त. कुठे विहान a beautiful showcase of talent, teamwork and triumph. We are honored to welcome our respected chairman, Mr. Collins Albuquerque, whose visionary leadership continues to guide our institution towards excellence. A heartfelt welcome to our esteemed Vice Chairperson, Mrs. Flavia Albuquerque, whose unwavering encouragement has brought brilliance to the stage. A special salute to our committed teachers, the backbone of every success story we celebrate tonight. And finally, the stars of this evening, our talented students. The stage is yours and the spotlight awaits. Jalsa is not just an event, it is a heartbeat A celebration of effort, a festival of talent. and the living spirit of Cambridge School, Nasik. So sit back, Relax and get ready for an evening where every beat dazzles and every moment becomes a memory. Let the magic of Jalsa 2026 begin. For peace, unity and a meaningful celebration ahead.
enjoy the program. Children, come and sit here. Keep cheering the groups dancing on the stage. Come. You can occupy the chair. And if parents are not, if it's not visible at the back, you are welcome. senses witness the divinity and prepare for a performance that will lead you into the legend itself. Presenting the electrifying
शेवटचे 2 परफॉर्मन्स आता एक बाकी आहे, फक्त एक बाकी आहे, कारण उशीर होऊन जाईल आणि मला कसं गाडीवर जावं लागेल आणि रात्री एवढा एक्सपिरियन्स नाही चालवायचा आपलं 2 व्हीलर. वैभव असते तर आम्ही थांबलो असतो खूप वेळ, पण एकच परफॉर्मन्स बाकी आहे, झाले सगळे. विहानचं पण झालं ऑलरेडी. विहान काय वाटलं तुला? तुम्हाला कसं वाटलं विहानचा परफॉर्मन्स नक्की कमेंट करून सांगा. आणि आता वाजले 8 म्हणून लवकर घरी जायचंय म्हटलं. दुसऱ्यांचे कसे गाड्या वगैरे परिवार असतात, आम्ही कसं मीच आलेली मुलांना जेवण, त्याच्यामुळे मग आम्ही चाललोय लवकर. अजून थंडी आहे ना बापरे, आणि जॅकेट घालून झालं कारण जॅकेट आणलं होतं मी, बघू शकतो किती गर्दी आहे. गाड्या लागलेल्या आहे, गाडी काढता येते की काय माहिती, बघू शकता. फायनली आता घरी आलेलो आहे आणि ना गाड्या इतकी गर्दी होती, आता मी हळूहळू चाली. आता वाजले 8:30, 8ला निघालो होतो तिथून. तर आता स्वयंपाकाचं अंडे आणलेले बघते आता, अंडा करी किंवा मग अंड्याची चटणी वगैरे. काय करायचं? अंडा करी. अंडा करी, ठीक आहे अंडा करी. ते नीट घडी करून द्यायचं आहे. हा पिशवीत ठेवून दे. तर आता बघते काय करायचं, मला तर सुचत नाही काय. पहिल्यांदा ड्रेस बदलते, फ्रेश होते आणि मग त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. चला, मस्त छान डान्स परफॉर्मन्स झाले, सगळे डान्स खूपच छान होते. माझं चालू होतं. विहानचं सगळ्यात छान होतं. ड्रेस घडी वाळतोय तो. तुला पिशवी दिली होती ना ती, हा त्याच्यातच ठेव आणि मग तिथं काढून द्यायचं. हा त्यांना रिटर्न करायचं ना मंडेला. ते स्वयंपाकाची तयारी इथे करते, माझ्यासाठी भाकरी बाजरीच्या आणि इथे केलेली आहे मॅगी. आज विहान त्यांना ते म्हणे मला भूकच नाही, काढताना ना विहानला तिथे नाश्ता पण होता, पावभाजी वगैरे असं. तर मी पण टिफिन दिला होता, तर त्याला भूकच नाहीये. आणि किराला मॅगी करते, कधीची खाल्ली नव्हती मॅगी, तर मग विहान म्हणे मला पण कर, मी खाणार नाही. तरी विहानसाठी पोळी आहे, त्याला अंड्याची चटणी पोळी खायला देणार, आणि माझ्यासाठी मी भाकरी करते. आणि भांड्यांचा इतकं साचलेलं आहे ना, कंटाळा आला भांडे. बघू शकता बेसिंगमध्ये पूर्ण भांडे, डिशवॉशरला लावा लागतील स्वयंपाक झाला की. तर आज दिवसभर मुंबईलाच असेल, खूपच दमले. विहानच्या डान्स परफॉर्मन्स बघायला गेलो होतो, पूर्ण दिवस त्याच्यातच गेला. त्याच्यानंतर इथे मी काही सगळे डिशवॉशरला भांडे लावून घेतलेले आहे, किचन क्लीन करून घेतलं. आणि आता माझ्यासाठी गरम पाणी पण साईडला होतंय जिरे टाकून. रोज रात्री जेवण झाल्यानंतर गरम पाणी पिते मी, जिरे टाकून, कधी मेथी टाकून, कधी ओवा टाकून, अशा पद्धतीने. आता डिशवॉशरला पण भांडे लावून दिलेले आहे, ते पण लावून देते आणि माझं काम कम्प्लीट झालेलं आहे. चला आता पाणी ओतून घेते आणि मग ते पिते, तुम्हाला पण दाखवते. चला, भरून ठेवते. आणि जे जिरे आपण टाकतो रात्रीचे, तर ते मी त्यात थोडंसं पाणी ठेवते आणि तस रात्रभर तसंच ठेवते, म्हणजे छान भिजून राहतात. झाकून ठेवते. आणि इथे आहे आपलं जिरा आणि दालचिनीचं पाणी, बघू शकता कलर कसा झालेला आहे त्याचा, एकदम गरम गरम आहे. तर आता हळूहळू पिणार, जसं चहा पितो तसं सिप सिप करून पिणार. आणि चला आता व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. विहानच्या स्कूलला गेलो, त्याचं डान्स वगैरे बघितला आणि दिवसभरात काय काय घडलं ते सगळं दाखवलं, तुमच्यासोबत शेअर केलं. आय होप आवडला असेल ब्लॉग. विहानचा डान्स आवडला असेल तर नक्की कमेंट करा, त्याला खूप छान वाटेल जर तुम्ही कमेंट केली तर. त्याला माझ्यापेक्षा त्याला जास्त आनंद होईल, तर नक्की कमेंट करा. आणि कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.